आता जालना महापालिकेतील भ्रष्टाचाराची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे। भ्रष्टाचारामुळे जालन्यात विकास होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला। सामान्य नागरिकांसोबत जालन्यातील भावी नगरसेवकांना देखील याबाबत आपलं मत मांडता आलेलं आहे। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण पाहूया। जालना महानगरपालिकेसमोरची प्रश्न, नव्या सत्ताधाऱ्याकडून अपेक्षा, असे विविध गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आज माझ्या समोर जालन्यातल्या एका महत्त्वाच्या चौकामध्ये महत्त्वाच्या गप्पा मारताना विविध उमेदवार आहेत, विविध पक्षाचे, वेगवेगळ्या पक्षाचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांच्याकडे काही एजेंडा आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा, तुम्ही इच्छुक आहात, काय झालं पाहिजे इथं महानगरपालिकेमध्ये असं प्राधान्याने वाटतं? नगरपालिकेच्या अनुषंगानं ज्या लोकांना सुविधा पाहिजे त्या मिळाल्या पाहिजे, परंतु दुर्दैवानं आमच्याकडं जी लिडरशिप तयार झाली त्यामध्ये एक संस्कृतीच तयार झाली टक्केवारीची। ते टक्केवारी बंद झाली पाहिजे, त्यांना आमच्या जालना शहराचा विकास होईल। कारण टक्केवारीमधून आमच्याकडे एक आत्महत्या केलेली गुत्तेदारांनी, आणि ह्या लोकल बॉडीज ज्याला आपण म्हणतो, संविधानात दिलेल्या लोकल बॉडीज आपण कॉन्स्टिट्यूशनल आहे, त्याच्यामध्ये हे जे लोकल काम करणारे आहेत इथले गुत्तेदार हे सगळे ठेवलेले लोक आहेत इथल्या निवडून येणाऱ्या लोकांची। त्यामुळे ह्या जनतेची रास्त मागणी इथला क्राईम संपून जावं। तुमचा काय एजेंडा आहे? आमचा एजेंडा एकच आहे की आम्ही कुठल्याही, म्हणजे मी मनसेच्या वतीने तुम्हाला सांगतो की कुठल्याही क्रिमिनल माणसाला आम्ही तिकीट देणार नाही। 54 खून आमच्या जालन्यात अप्रॉक्सिमेटली वर्षभरात होतात, त्यामुळे कुठल्याही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला आमच्याकडे थारा देणार नाही, बिलकुल देणार नाही। आणि आम्ही आतापर्यंत जो भ्रष्टाचार या 25 वर्षात जालन्यात झालेला आहे त्याची चौकशी व्हावी आणि जे दोषी आहेत त्यांना शासन व्हावं। बरं, हा एजेंडा एक क्राईमच्या बाबतीत त्यांनी बोलून दाखवला। टक्केवारीचा एक प्रश्न आला, तुमचं काय मत आहे की हे टक्केवारी तर बंद झालेली पाहिजे? आणि जालना शहरामध्ये जे आजकाल दिवसा ढवळ्या खून पाडायला लागलेत, मारामाऱ्या व्हायला लागलेत, ह्या प्रकरणावर कुठं ना कुठं आपण आळा बसलाच पाहिजे अशी आमची प्रामुख्याने एक नागरिक म्हणून जवळपास मागणी आहे, सर्व नागरिकांची मागणी आहे। आणि ह्या जालना शहरामध्ये तर आमचं एक स्वप्न एक नागरिक म्हणून की प्रत्येक शहराची गल्लोगल्ली एक किमान CCTVने तरी आपण कव्हर करायला पाहिजे। आम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून काय सरकारकडून एकच अपेक्षा आहे, वॉटर, गटर आणि मीटर। आमची अजून काय अपेक्षा असणार सरकारकडून? बरं, मी अजून वेगळा प्रश्न विचारतो। तुम्ही तुमच्या वार्ड किंवा प्रभागाबद्दल नाही, एकूणच जालना महानगरपालिकेचे काही प्रश्न आहेत का नाही हे मी तुम्हाला विचार? हो, जालना महानगरपालिकेत असंख्य प्रश्न आहेत। जालना महानगरपालिकेत म्हणजे आता जर तिथं जर गेलं तर आम्ही जे मतदार यादीचा प्रश्न विचारला, तिथं तर अधिकारी आणि कर्मचारीच उपस्थित नाहीये। जेवढे अधिकारी आणि कर्मचारी सफाई कर्मचाऱ्यांची लिस्ट लागते तिथं, त्यातल्या अर्ध्याच्या वर कर्मचारी तर सुट्टीवरच असतात। आता 1 वर्ष झाले तर आमदार साहेब निवडून आमचे खोतकर साहेब आल्यापासून जवळपास आतापर्यंत यांनी म्हणल्याप्रमाणे CCTV कॅमेरे बसलेले आहेत। एवढं मोठं जलकुंड साहेबांनी केलेलं आहे, ते दोन्ही याच्यासाठी येतं कामाला। आपलं काय म्हणतात, गणपती असावं किंवा देवी असावं किंवा छटपूजा असावं, यासाठी एवढा 18 कोटीचा साहेबांनी बांधलेला आहे। जवळपास रस्ते असावं, आतापर्यंत साहेबांनी 500 कोटी प्लस कामं केलेले आहेत, रस्ते म्हणावं, बाकीचे म्हणावं। आमदार फंडात प्रश्नच राहिला नाही, आमदार फंडातून आता होत आहेत ना। आता 1 वर्ष तर झालंय, आता मागच्या 5 वर्ष गॅप होता साहेबांचा। कामाची सुरुवात झाली धडाक्याने साहेबाच्या माध्यमातून, खोतकर साहेबाच्या माध्यमातून। सरकार तर यांचीच आहे ना मागच्या 2014 पासून, मग तेव्हापर्यंत काय झालंय? फक्त बॅनर लागलेले, फ्लॅक्स लागलेले, कामाचा काही पत्ता नाही। फक्त यानं आणलं त्यानं आणलं, फक्त इतकं चालू आहे, विकास तर काहीच नाही, फक्त भकास आहे। आश्रय घ्यायचं व्याज चालू आहे महायुतीत। यादी तर बरीचशी आहे, नियोजन केलं पाहिजे, जसं या मित्रांनी सांगितलं गुंडगिरी केली पाहिजे। कालचंच प्रकरण बघा, या ठिकाणी अशा या छोट्या छोट्या व्यावसायिकांना धमक्या देतात लोक। तर मला असं म्हणायचं की जे वरिष्ठ राजकारणी लोक आहेत, जे कोणी अधिकारी लोक, याला वचक बसला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, विकासाचं तुम्ही जर म्हणाल तर या ठिकाणी तुम्हालाही आठवत असेल की माझ्या पत्नीनं या ठिकाणी 2 वर्षापूर्वी या भ्रष्टाचाराच्या संदर्भात एक आवाज उठवला होता, परंतु चौकशी प्रलंबित राहिली, हे मोठं दुःख आहे। ही सगळी मंडळी आहे, एक तर माजी नगरसेवक आहेत, भावी नगरसेवक आहेत, विविध प्रश्न आहेत खरं तर, आणि ते प्रश्न संपणारे नाहीत। मात्र असेच काही प्रश्न घेऊन आणि त्याच्यावरती काही समाधान आहे का ते पण शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। ABP माझा, जालना। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।